पिंपरी चिंचवडमधल्या मोशीतील इमारत दुर्घटनेच्या 43 पेक्षा जास्त तासानंतरही बचाव कार्य सुरूच आहे। कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा भला मोठा डोंगर कोसळल्याची घटना घडलेली होती। अजूनही 8 कामगार अडकल्याची भीती व्यक्त होते। या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली 23 जण अडकले होते। 14 जणांना बाहेर काढण्यात यश आले। दरम्यान संथ गतीने मदत कार्य सुरू असल्याचा आरोप या नातेवाईकांनी केलाय। नातेवाईकांनी महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केलेत। तसंच नैसर्गिक आपत्ती असल्याच्या मनपाच्या दाव्यावर नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय। महापालिकेचे अधिकारी मंत्री दुर्घटनास्थळी फिरकलेच नाहीत असाही आरोप त्यांनी केलाय। तर मोशी इमारत दुर्घटनेबाबत एबीपी माझाने काही गंभीर सवाल उपस्थित केलेत, आपण पाहूयात। कचऱ्याच्या डोंगराजवळ इमारत उभारण्याचा निर्णय नेमका कुणाचा होता? तर सुरक्षा भिंत नसतानाही पूर्णत्वाचं प्रमाणपत्र कसं दिलं? आधीच अमाप कचरा असताना पालिकेनं त्यात भर का टाकली? वाढणाऱ्या कचऱ्याच्या धोकादायक डोंगराकडे दुर्लक्ष का करण्यात आलं? मनपा आयुक्त दुर्घटना नैसर्गिक कशी म्हणू शकतात? कंत्राटदाराला क्लीन चिट देण्याची इतकी घाई का? असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। दुर्घटनेच्या या घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्यासोबत आहेत। नाझीम, नातेवाईकांनी गंभीर आरोप केल्यानंतर तरी प्रशासनाला जाग आली का? बचाव कार्यामध्ये काही वेग आलाय का? माधवी, आता जवळपास 43 तास उलटले आहेत आणि आत्ताही आपण बघू शकतो बचाव कार्य सुरू आहे। कचऱ्याचे ढीग जे आहेत ते बाजूला घेण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे, कारण जी इमारत 3 मजली होती ती कोसळली आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूचा कचरा काढल्याशिवाय आता आतमध्ये जाता येणार नाही हे सगळे शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर लक्षात आलं। परंतु आत्ता आपण सकाळपासून येतो आहोत, अजूनही महापालिकेचा एकही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आहे। कंत्राटदाराचे व्यक्ती जे आहेत अँथोनी कंत्राटदार त्याचेही लोक या ठिकाणी दिसत नाही आहेत। उलट महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी असं म्हणतात की ही नैसर्गिक आपत्ती आहे, त्याच्यामुळं हे सगळा नागरिकांचा रोष, इथल्या स्थानिकांचा जो आहे, जे नातेवाईक आहेत त्यांचा सगळ्यांचा रोष आहे। कारण ही नैसर्गिक आपत्ती कशी काय होऊ शकते? कारण ही जी इमारत आहे त्याच्या मागं जो आपण कचऱ्याचा डोंगर बघतोय, या इमारती आणि डोंगराच्या मध्ये अवघे 30 ते 50 फुटाचंच अंतर होतं। मग असं असताना ही इमारत बांधण्याची परवानगी कशी काय देण्यात आली? महापालिका आणि कंत्राटदारांनी ही इमारत कशी काय उभारली? त्याच्यामध्ये खरं तर सुरक्षा भिंत उभारणं गरजेचं होतं। ते सुरक्षा भिंत नव्हती तरीसुद्धा कंप्लीशन सर्टिफिकेट महापालिकेनंच कसं काय या ठिकाणी दिलं? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। दुसरं म्हणजे कचऱ्याची क्षमता किती आहे? कचऱ्याच्या क्षमतेच्या वर हा कचऱ्याचा ढीग जो आहे तो या ठिकाणी झालेला होता का? प्रथमदर्शनी आपण जर बघितलं तर जवळपास हे कितीतरी फूट वरती कचऱ्याचे ढीग आहेत। इमारतीच्या वरती सुद्धा हा कचऱ्याचा ढीग होता। मग हे कचऱ्याच्या ढिगावर ढीग लागत असताना महापालिका डोळे बंद करून हे सगळं बघत होते का? मग हे सगळे कचऱ्याचा ढीगच या इमारतीवर आला। मग अशा वेळेला महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी असं कसं काय म्हणू शकतात की ही नैसर्गिक आपत्ती आहे? खरं तर महापालिकेच्या चुकांची ही आपत्ती आहे असं आपल्याला या निमित्तानं म्हणावं लागेल। आणि त्यामुळंच नागरिकांचा रोष म्हणजे या इमारतीमध्ये आत्ताही 8 लोक अडकलेले आहेत आणि त्यांचे सगळे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सगळा रोष या ठिकाणी व्यक्त करतायत। इथले स्थानिक खासदार अमोल कोल्हे गायब आहेत, एकदाही ते या ठिकाणी आलेले नाही आहेत। इथले स्थानिक आमदार महेश लांडगे एकदा येऊन गेलेले आहेत। महापौर शहराचे रवी लांडगे हे एकदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत आले, काल दिवसभर ते या ठिकाणी फिरकलेले नाही आहेत। पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक मेसेज फक्त फोनद्वारे सांगितलं, लष्कराला इथं पाचारण करायला सांगितलं, परंतु त्या प्रत्यक्षात इथं आलेले नाही आहेत। आणि त्यामुळंच हे जे सगळे नातेवाईक आहेत ते संतप्त झालेत। मंत्र्याचा, आमदाराचा, खासदाराचा, कुणाच्या घरातला व्यक्ती जर इथं अडकला असता तर आज प्रशासन इतक्या ढिम्मपणे हे काम केलं असतं का? मंत्र्यांची त्यावेळेला रांग लागली असती। आज मंत्री गायब आहेत, हे संतप्त सगळे नातेवाईक आहेत ते झालेले आहेत आणि त्यामुळेच ते प्रश्न उपस्थित करतायत। एकीकडे महापालिकेच्या या सगळ्या चुका आहेत, नैसर्गिक आपत्ती म्हणून महापालिकेचे आयुक्त हात वर करू पाहतायत, परंतु ही
प्रशासनाच्या चुक्यांचीच आपत्ती आहे हे या निमित्तानं आपल्याला म्हणता येईल. आणि त्या निमित्तानं महापालिकेचे आयुक्त कंत्राटदाराला क्लीन चिट देण्यासुद्धा घाई करतायत. यामध्ये कोणी दोषी नाही असं म्हणून ते या ठिकाणी मोकळे झालेले आहेत. आणि दुसरीकडं लोकप्रतिनिधींनी या घटनेकडं, या दुर्घटनेकडं पाठ फिरवलेली आहे. त्यामुळं नातेवाईक जे आहेत ते संतप्त झाल्याचं आपण सकाळपासून पाहतोय. माधवी, नक्कीच नातेवाईक संतप्त झालेले आहेत. मात्र या घटनेची जबाबदारी नेमकी कोण स्वीकारणार हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. नाझीम, नातेवाईकांनी रोष व्यक्त केला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की अतिशय संथ गतीनं हे बचाव कार्य सुरू आहे. आता या रोषानंतर काही त्याच्यामध्ये बदल झालेला आहे का? आता बचाव कार्याला वेग आलेला आहे का? त्या दृष्टीनं काही घडामोडी पाहायला मिळत आहे का? आणि त्यासोबतच आयुक्तांकडून या नातेवाईकांची भेट घेण्यात आली आहे का? त्यांना या संदर्भात काही माहिती देण्यात आली आहे का? की अजूनही सगळे नातेवाईक या सगळ्यापासून अनभिज्ञ आहेत? माधवी, आत्ता मी इथं दाखवू शकतो की काम कशा पद्धतीने सुरू आहे. एक या ठिकाणी हे डंपर जो आहे तो लावलेला आहे आणि वरती 2 JCB आहेत आणि त्या 2 JCBच्या सहाय्यानं हा कचरा बाजूला हटवण्याचं काम इथं केलं जातं आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवडमधल्या कुदळवाडीमध्ये अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करायची होती. शेकडो एकरवरची ही अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यासाठी महापालिकेनं या ठिकाणी 100हून अधिक JCB, पोकलेन, क्रेन अशा प्रकारची यंत्रणा सज्ज केलेली होती. आणि तिथं कुणाचा जीव जाणार नव्हता. अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करणं जितकं गरजेचं होतं हे संयुक्तिक आहे, परंतु तिथं जीव जाणार नव्हता. इथं लोक अडकलेले आहेत. 8 लोक आत्ताही आत आहेत आणि मशिनरी केवळ आत्ता 2च ॲक्टिव्ह मोडमध्ये आहेत. त्यामुळंच हे इथले जे सगळे नातेवाईक आहेत जे गेली 42 तास इथं ठाण मांडून आहेत, आपला आतला व्यक्ती कधी बाहेर येईल ही अपेक्षा धरून. आणि त्यामुळंच हे सगळे नागरिक जे आहेत की ते म्हणतायत नातेवाईक की खूप संत गतीनं या ठिकाणी हे काम सुरू आहे. महापालिकेचा अधिकारी रात्री कुणी नव्हता, कंत्राटदाराचं कुणी नव्हतं का? ज्या वेळेला इथं त्यांनी गरजेचं होतं त्यावेळेला त्यांनी इथं उपस्थित राहणं गरजेचं असतं, ते या ठिकाणी नाही आहेत. त्याच्यामुळंच हे रोष व्यक्त केला जातोय. आयुक्तांनी काल रात्री एकदा या नातेवाईकांशी संवाद साधला. तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, संयम बाळगा, असे अनेक या ठिकाणी त्यांनी सहानुभूती देण्याचा प्रयत्न केला. परंतु जे नातेवाईक आहेत त्यांची काही यातून समाधान झालेलं नाही आहे. कारण त्यांचा घरातला व्यक्ती आतमध्ये अडकलेला आहे आणि तो कधी बाहेर येणार त्यासाठी ते इथं आस लावून बसलेले आहेत. परंतु जी बचाव कार्य आहे ते या ठिकाणी संपत नाही आहे. आता जवळपास 43 तास उलटून गेलेले आहेत, तरीही अतिशय संत गतीनं हे बचाव कार्य सुरू आहे. आता लष्करानं या ठिकाणाहून ते गेलेले आहेत आणि आता फक्त NDRF आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून हे सगळं बचाव कार्य या ठिकाणी पार पाडलं जात आहे. परंतु प्रश्न हाच उपस्थित होतो की आत अडकलेल्या 8 व्यक्ती जे आहेत त्यांना बाहेर कधी काढलं जाणार आणि महापालिका प्रशासन त्या पद्धतीनं तातडीनं कधी पावलं उचलणार? कारण अतिशय संत गतीनं ही सगळी कारवाई किंवा बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे. काल सकाळी 10:30 वाजता एक व्यक्ती बाहेर काढण्यात आला, तोही मृतावस्थेत या ठिकाणी होता. कालच्या 10:30 वाजल्यापासून आत्ता 9 वाजलेले आहेत. पुढच्या काही दीड तासामध्ये 24 तास उलटणार आहेत. 24 तास उलटून गेलेले आहेत. त्यानंतर एकही बॉडी किंवा एकही व्यक्तीला बाहेर काढण्यामध्ये यंत्रणांना यश आलेलं नाही आहे. आणि त्यामुळंच हे सगळे 8 व्यक्तीचे जे नातेवाईक बाहेर वाट पाहतायत ते सगळे संतप्त झालेले आहेत. प्रशासनावरती, सरकारवरती, लोकप्रतिनिधींवरती ते प्रश्नाचा भडीमार करतात. नातेवाईकांचा संताप हा अगदी साहजिक आहे आणि त्यासोबतच हा कचऱ्याचा भला मोठा ढीग उपसण्यासाठी आता आणखी किती तास लागणार आहे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. नाझीम, तुमच्याकडून या घटनेचे प्रत्येक महत्त्वाचे तपशील अपडेट जाणून घेत राहू.